महाराष्ट्राला काही मिळालं नाही। एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, 5 वर्षांमध्ये 5,000 कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा महिलांकरता विशेषतः लखपती दीदीची जी यशस्वीता आहे, माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारा एक दमदार पाऊल आहे। आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल। विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि 7 वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। एक प्रकारे आपण जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी वर्षाला 1 लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो, त्यावरनं एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल। विशेषतः शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या 4 क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन होईल, या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे। महिलांकरता विशेषतः लखपती दीदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे। विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे त्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। मोठा फायदा आपल्याला होईल। अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स, या प्रत्येक ग्रोथ हबला 5 वर्षांमध्ये 5,000 कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। याचा फायदा महाराष्ट्राला होईल, कारण आपण MMR ग्रोथ हब, पुणे ग्रोथ हब आणि नागपूर ग्रोथ हब असे 3 ग्रोथ हब आता आपल्या नीती आयोगाच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला त्याचा एक मोठा फायदा हा या ठिकाणी निश्चितपणे होईल। यासोबत विशेषतः आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत, त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल, कारण ती इकोसिस्टीम ऑलरेडी आपल्याकडे आहे। त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू। अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हाय स्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे। पुणे हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल। अशा प्रकारचा एक हाय स्पीड कॉरिडॉर हा होतोय। यासोबत एकूण सगळ्या तरतुदी बघितल्या, आता अजून फाईन प्रिंट माझ्या हाती यायचंय, पण नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक, महाराष्ट्राला काही मिळालं नाही, म्हणून पहिल्या ग्लिम्स मध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे आणि आता डिव्होल्युशन मध्ये आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील। 98,306 कोटी, जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहे। किमान माझा अंदाज असा आहे, मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला, पण 15 ते 20,000 कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत। हे एक महाराष्ट्राकरता आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ऍग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी
टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतलाय त्याकरता 385 कोटी, उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी, अॅग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये 646 कोटी, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी, त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर 6103 कोटी, मुंबई मेट्रो 1702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबई करता 462 कोटी, MMR रिजन मध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी, असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत. म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आतापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत. इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मधनं 1 लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे. एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतंय. 7% ग्रोथ रेट, जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे 7% ग्रोथ रेटमुळे. आणि हे सगळं करत असताना ती तूट ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे.